आपल्या या पुण्यनगरीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील तृतीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे, श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगद्भूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाठांतला, सर्वांच्या परिचयातला, सर्वांच्या कानपाठांतला असा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगद्भूषण जगद्गुरु तुकोबराय यांनी श्रीरामाचा महिमा या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगतात. जोडी करा असं सांगितलेलं आहे. ऐशी जोडी करा. लोकांनी विचारलं कैशी करा. महाराजनी म्हणलं कैशी बी करू नका. जेने चुके फेरा गर्भवास ऐशी जोडी करा. महाराज कसली बी जोडी करू नका म्हणता. गर्भवासातून मुक्ती मिळण्याची जोडी करा असं तुमचं म्हणणं आहे, पण ते जोडी कोणतेही सांगा. महाराज म्हणतात रामकंठी धरा ऐशी जोडी करा. त्या जोडीनं गर्भवासातून मुक्ती तुम्हाला मिळून जाईल. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय देणे गरजेचं आहे. आता गावकऱ्यांचं मन मोठं आहे, अंतकरण मोठं आहे. म्हणजे लहानशा साधकाला बोलून नारदाची गादी दिलेलं आहे. मी भाग्यवान आहे, दैववान आहे, नशिबवान आहे, प्रारब्धवान आहे. तुमच्या सर्वांचं दर्शन घडलेलं आहे. मी बोलावं तुम्ही बसून ऐकावं. पात्रता नसताना सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी या बोलवलेलं आहे. सत्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष कमिटी, मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष कमिटी असेल, गावातले सरपंच, उपसरपंच, मेंबर, लहान थोर मंडळी, वैवर्ध मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, पंगत येणारी मंडळी असेल, सगळ्यांनी प्रेमानं या ठिकाणी बोलवलेलं येण्याचा योग आला. संपर्क करणारे आपल्याच गावातले गोड व्यक्तिमत्व, हरिभक्तिपरायण धरणीय आमचे शान भाऊ बिरादार, तसेच आदरणीय प्राध्यापक असणारे व्यंकटराव रेड्डी, सगळे गावातर्फे आज्ञानुसार त्यांनी संपर्क केले, येण्याचा योग आला. सगळ्यांना अगोदर तुमच्या सर्वांच्या पायावर नतमस्तक ठेवून क्षमा मागतो. त्याला कारण असं आहे, मी बसून कीर्तन करायला लागलो. प्रसंग आला तरी मी विचारलो, गुरुजींना विचारलो, कार्यकर्ते मंडळी, महाराज बसून करा पण या. परवा ॲक्सिडेंट झाला, अपघातामधून वाचून राहिलो, तुमच्या समोर उभा राहिलो बरं का. नाहीतर सगळ्यांना मोबाईलवरच बघावं लागतं तो परमेश्वर महाराजांना. नाही, मला वाटते माझी सेवा लोकाला आवडली नसेल, पण माझी सेवा देवाला आवडते याची गॅरंटी मला झाली. विठ्ठल भगवंतानं मला जसं बुद्धी देणार आहे, साधू संत महात्म्यांचं माझ्यावर जसं कृपाशीर्वाद झालेलं आहे, माझ्या गुरूंचं माझ्यावर जसं उपदेश झालेलं आहे, तसा अभंगाचा भावार्थ मी सोडवण्याचा प्रयत्न करतो.
आणि मृदंगाचार्य मृदंग महामुनी असणारे गोड व्यक्तिमत्व, दिसायला लहान पण कीर्तिमान, त्यांच्यासाठी टाळी वाजवा सगळे. अर्ध कीर्तन उड्या मारण्यामध्येच आनंद घेणारा महाराज आहे. पण विठाल सुंदर असं संशिष्टमय वर्ग, गोड गोड एकदम गोड. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वा सांग. आणि आपल्या गावाचं हे सप्ताह, आपल्या गावातलं कीर्तन, आपल्या गावातलं हे परमार्थ अनेक घरामध्ये जावं, अनेकांच्या मोबाईलमध्ये यावं, त्याच्यासाठी असणारे आपल्या गावामध्ये यूट्यूब चॅनलवाले आदरणीय हरिभक्तीप्रायण, माझ्यावर नितांत प्रेम करणारे मनोभावी शिवा, म्हणजे सुंदर गोड व्यक्तिमत्व भालकीचे वर का प्रदीप दादा, त्या नवीन नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत आहे. सगळ्यांनी टाळी वाजवा. गोड फार नीनता, नम्रता, स्वभाव गोड, बोलणं गोड आणि निस्वार्थ सेवा आहे. आणि भगवंतानं त्यांना कमी बी दिलं नाही बरं. हाय त्यांच्या गुरूंचं बी त्यांच्यावर भरपूर आशीर्वाद आहे. पांडुरंग परमात्म्याचं बी आशीर्वाद आहे. आणि भगवंताला प्रार्थना करतो त्यांच्या पाठीशी असंच आशीर्वाद असावं. विठ्ठल परतवी तलावर जन्माला आल्याच्या नंतर सगळ्यांना दुःख आहे, दुःख नाही असं माणूस नाही. सगळ्याला दुःख आहे. तुम्हाला दुःख आहे, मला दुःख आहे, बसणाऱ्याला दुःख आहे, उठणाऱ्याला दुःख आहे, श्रीमंताला दुःख आहे, गरीबाला दुःख आहे, लहानला दुःख आहे, मोठ्याला दुःख आहे, ज्ञान्याला दुःख आहे, अज्ञान्याला दुःख आहे, सत्ता करूत म्हणणाऱ्याला दुःख आहे, सत्ता नको म्हणणाऱ्याला दुःख आहे, पंगत देणाऱ्याला दुःख आहे, पंक्तीमध्ये जेवून घरी जाणाऱ्याला दुःख आहे, सगळ्याला दुःख आहे. दुःख नाही असा मनुष्य नाहीये. आणि ज्यानं जर एखादा म्हणला मी दुःख भोगणार नाही, त्याला पागल समजावं. सगळ्याला दुःख आहे. एका मुलीनं म्हणली मला दुःख येणार नाही. विचारलं का ग बाई, का दुःख येणार नाही? तिनं सांगितलं महाराज, अनंत ब्रह्मांडाचा अनेक विश्वव्यापक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा, देणारा, घेणारा असा देव, आणि तो देव माझा भाऊ आहे, श्रीकृष्ण भगवंत आहे असं द्रौपदीनं म्हणली. माय पण वस्त्रारणाचं दुःख भोगावं लागलं. दुसरी एका मुलीनं म्हणली मला करून घेतलेला नवराच देव आहे, मला कसं दुःख येणार? सीतामाईनं म्हणली रावणाच्या लंकेत रडत बसली. एकानं म्हणलं मला माझ्या पोटी जन्म येणाराच मुलगा देव आहे, मला कसं दुःख येणार? असं दशरथ राजांनी म्हणलं. पण राम 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 करून मरायची पाळी आली. दोन मुलांनी सांगितलं मला दुःख येणार नाही. विचारलं काय येणार नाही? आम्हाला जन्म दिलेला बापच देव आहे, आम्हाला कसं दुःख येणार? असं लवकुश म्हणले, पण वनामध्ये जन्माला आले. इतिहास काढून बघा, आतापर्यंत जेवढे साधू संत महात्मे झाले, कोणाला दुःख झालं नाही. जो देखे सो दुखिया सुखिया
सगळ्यांनी टाळी वाजवा. वा. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया जोगी दुखिया जंगम दुखिया सगळे दुखिया होतात. दुःख नाही असा एक जीव नाहीये. इतिहास काढून बघा, आतापर्यंत जेवढे साधू संत महात्मे झाले सगळ्याला दुःख आहे. 65 लाखाची जागिरी होती जगद्गुरु तुकोबरायांची. 1-2 नाही, सरकाराला कर्ज द्यावं एवढी ताकद जगद्गुरु तुकोबरायांकडे. तुका शेठ असं नाव होत. म्हणे एक वेळ असा प्रसंग आला, खोपला पाटील गावाची लोक आता मज भीक बोलत. भीक मागल्यानंतर कोण दिलं नाही. अन्न 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 करता बायको मरण पावले. दूध नाही मुलगा मरण पावला. चारण नाही जनावर मरण पावले. किती दुःख वाटलं असं. एवढंच नाही, लोकांनी गाढवावर बसवले तुकोबरायला. कसं वाटलं असेल जीवाला बघा. तोंडाला काळं लावले लोकांनी. किती दुःख झालं असेल. गळ्यामध्ये फुलाची हार नाही, चपलीची हार घातली. किती दुःख झालं असं. जगद्गुरु तुकोबरायांनी 4 वेदाचं खंडन करून 5वा वेद निर्माण करणारे, त्याला वैष्णव वेद म्हणतात, गाथा म्हणतात. त्या गात्याला लोकांनी इंद्रायणीच्या ढोळामध्ये दगड बांधून बुडवले. किती दुःख वाटलं असेल तुकोबरायला. इतिहास काढून बघा. ज्ञानोबरायांचं दुःख सांगता येईल का? लहान असताना माईबाप जीव दिले का? लेकराला जातीत घ्यावं लोकांनी. जातीत नाही, ज्ञानोबराईने जात असताना ज्ञानोबराईची सावली जर लोकांच्या अंगावर पडलं, त्या लोकांनी विटाळ म्हणून आंघोळ घालत होते. किती दुःख वाटलं असेल ज्ञानोबराईला. भीक मागल्यानंतर त्यांच्या झोळीमध्ये माती, दगड, शेण, राख टाकत होते. कोणी जर चोरून पीठ टाकलं तर त्या झोळीला फाडून टाकून, आणि खाली जर पीठ पडलं तर पायाने रगडून टाकायचे, ते उचलून खातील पोरं. किती दुःख वाटलं असेल. एक वेळा थुकलं तर राग येतो. 108 वेळा एका माणसानं नाथबाबाच्या अंगावर थुकलाय. किती दुःख वाटलं असेल. जेव वाढत असताना जेवणारा व्यक्ती बायकोच्या खांद्यावर ओढून बसतो. किती दुःख वाटलं असेल. इतिहास काढून बघा. दुःख नाही असा जीव नाही. तुकोबराईकडं लोकांनी गेली. साधकांनी म्हणलं, महाराजजी काही करा, आम्हाला दुःख नकोय. महाराज म्हणले, येड्या, आम्हाला दुःखानं सोडलं नाही रे, तुला कसं सोडणार? एक काम कर, तुला दुःख नको तर जन्मालाच येऊ नको. एकदा जन्माला आल्यानंतर दुःख भोगावं लागते बाबा. जन्माला येऊ नये तर काय करावं लागते? आईच्या पोटात येऊ नये. आईच्या पोटात आलं की जन्म घ्यावा लागते. जन्म घेतलं तर दुःख भोगावं लागते. एकानं आईच्या पोटात आल्याच्या नंतर सगळे आपण रडत असताना त्याच्या कानापर्यंत पोहोचलो आणि त्यानं भिला. आईच्या पोटातच लपून बसला. आईच्या पोटात किती दिवस बाळ असतो? आमच्याकडं 9 महिने. माय तुमच्याकडं नाही. कसं आहे की काय की माझं महाराष्ट्र तुमचं कर्नाटक आहे. आमच्याकडे मेल्यावर जाळतात. 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, वरीस नाही, 2 वर्ष नाही, 4 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 12 वर्ष आईच्या पोटात. व्यासानं सांगितलं, ए देवा, अरे लाज वाटत नाही तुला? आईच्या पोटामध्ये किती 9 महिने बाळ असतो, किती त्रास आहे त्या आईला. 12 वर्ष झालं ते पोरग बाहेर निघत नाही. विचारलं भगवंताने. सुखदेव म्हणे, काय करतात? चला बाहेर तुम्ही. सांगितलं, देवा, लोक रडायला लागले, मला बी रडायची पाळी येते, मी येत नाही. देवाने मला तुला यायचं नसेल तर आईच्या पोटात कशाला? चल.
देवाने हाताला धरून बाहेर काढलं. कसं काढलं एका ठिकाणी नाथबाबाने सांगतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्राह्मणाची पोर एक खेळासी ब्राह्मणाची पोर एक खेळासी बारा वर्ष लग्न रे बारा वर्ष लग्न रे कापत बाहेर ब्राह्मणाचे पोर एक खेळासी व्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले. त्यांनी भिले कशाला? दुःखाला. सगळ्याला दुःख आहे, कारण वेगळं पण सगळ्याला दुःख आहे. एकटा रडायला लागला. विचारलं, का रडता बाबा? काय खायला नाही का? 100 एकर जमीन आहे मला, 4-5 बंगले आहेत, सोनं चांदी पैसा धन संपत्ती कशालाच कमी नाही. रडायला काय झालं? खाणारा कोणी बी नाही घरात, मी आणि म्हातारी दोघच. दुसऱ्याला विचारलं, तुम्ही का रडता बाबा? लेकरू नाहीत म्हणून रडता का? 5 मुलं आहेत. रडायला काय झालं? त्याला खायला काही बी नाही घरात. खाणारा नाही म्हणून रडते, खायला नाही म्हणून दुसरा रडते. तिसऱ्याला विचारलं, तुम्ही का रडता? खायला नाही म्हणून. हा, 100 एकर जमीन आहे. मग लेकर 3 मुलं आहेत. मग रडायला काय झालं तुम्हाला? 3 मुलं आहेत, संपत्ती सोनं चांदी पैसा धन संपत्ती बंगले कशालाच कमी नाही. रडायला काय झालं? काय सांगा महाराज? 3 मुलं आहेत, एकटा बी जवळ घेईना. धाकट म्हणते थोरल्याकडे जा, थोरलं म्हणते मधव्याकडे जा, आणि सगळे म्हणतात जिथं सत्ता आहे तिथं जा, फुकट खायला मिळते. पालन पोषण करणारा नाही रडते. चौथ्याला विचारलं, तुम्ही का रडता? मुलं किती? 7 मुलं आहेत, संपत्ती 200 एकर जमीन आहे. मुलं ऐकतात का? हा, अजून चाव्या माझ्याकडेच आहेत, माझ्या हाताने देतो. मुलाला नोकरी, सुरवायला नोकरी, माझ्या शब्दाच्या पलीकडे मुलंही जात नाही, सुनाही जात नाही, नातू जात नाही, पंतू जात नाही. गावामध्ये माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नाही. धन संपदा काय कशालाच कमी नाही. रडायला काय झालं? लेकरं ऐकतात का? हो, फुलाच्या पाण्यामध्ये बसून मला हलवतात. मग रडायला काय झालं? परवा मी भालकीला गेलो, डॉक्टर सांगितलंय गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, सप्प खाऊ नका, माती खाऊ का म्हणतात. चहा पिऊ नका, दूध पिऊ नका, बिस्लरी पाणी पिऊ नका, फिल्टर पाणी पिऊ नका, साधं पाणी पिऊ नका, पेट्रोल पिऊ का म्हणतात. शरीर साथ देत नाही, रडतंय. सगळ्याला दुःख आहे. दुःख नको तर आईच्या पोटात येऊ नको बाबा. महाराज, आईच्या पोटात येऊ नये, गर्भात येऊ नये तर काय करावं लागते? महाराज म्हणले जोडी करावं लागते रे. कोणती करावं लागते की? महाराज म्हणले अभंगाच्या पहिल्याच्या आईची जोडी करा
महाराज सांगितले राम कंठी धरा. या अभंगामध्ये रामाचं नाव सांगितले का, या अभंगामध्ये कृष्णाचं आहे का, या अभंगामध्ये विठोबाचं आहे का, या अभंगामध्ये रामकृष्ण हरी का, या अभंगामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण या अभंगामध्ये काहीच नाही, फक्त राम म्हणा असं सांगितले. रामच का म्हणा, कृष्ण का म्हणू नका. राम याच्यासाठी म्हणा. राम म्हणत असताना आपल्या तोंडाची प्रक्रिया 2 वेळा बदलत असते. रा म्हणलं की तोंड उघडतो, म म्हणलं की तोंड मिटतो, म्हणजे बंद होतो. तुम्हाला 5,000 रुपये बक्षीस देतो. एक काम करा, राम म्हणताना तोंड बंद करा, म म्हणताना उघडून दाखवा. बघा बसल्या ठिकाणी उघड पैसे मिळेल तुम्हाला. बघा जमते का? का जमत नाही, त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. राम म्हणल्यानंतर अंगातलं पाप निघून जातो, म म्हणल्यानंतर गेलेलं पाप आतमध्ये येऊन तोंड बंद होतो. त्याच्यासाठी राम म्हणा. चला दुसरं उदाहरण, रामच का म्हणा. रामाच्या नावावर रावणाचा विश्वास होता. बरं, रामाचं रावणाचं जमत नव्हतं.
पण रामाच्या नावावर रावणाचा संपूर्ण विश्वास होता. रामायण तुम्हाला माहित आहे, सांगायची गरज नाही. उगा जाता जाता टच करून पुढे जातो. लंकेतले सगळे राक्षस लोक रावणाकडे गेले. रावणजी काय झालं, आम्हाला तुमच्या पार्टीमध्ये राहायचं नाही. का राहायचं नाही? काय कमी पडलं तुम्हाला? खायला पियाला राहायला काय कमी पडलं रे? नाही, मला आम्हाला भीती वाटायला लागली. भीती वाटायला लागली? काय भीती वाटायला लागली? कस काय भीती? तुमच्या समोरचा शत्रू फार बलवान आहे. फार बलवान आहे? किती बलवान आहे रे? कोण आहे ते? 18 पद्म वानर, 56 कोटी माकडं, 72 कोटी अस्वल त्यांच्याकडे. किती? 18 पद्म वानर, 56 कोटी माकडं आणि 72 कोटी अस्वल. पद्म म्हणजे किती माहित आहे का? एकावर किती शून्य? कोणाला तर माहित आहे का? आहेत तरी म्हणा, नाहीत तरी म्हणा. का भांडण नाही? काही नाही. आहेत का? नाही, मला बी नाही, जाऊ दे. पण एकावर किती शून्य आहे का? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निकर्व, शंकू, पद्म. एकावर किती शून्य घरी गेले की बघा. 18 पद्म वानर, 56 कोटी माकडं, 72 कोटी अस्वल. रावण म्हणला, अरे येड्यानो, माकडाचं मोठेपणा मला सांगता रे? मी किती बलवान आहे माहित आहे का? 56 युगाचं आयुष्य, तीर्था करता द्वापार कली, 80,000 बायका, अजून भांडणं नाही. 1,00,000 पोरं, भांडणं नाही. 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 लक्ष घरे काचेची, 7 लक्ष घरे तांब्याची, पुरी लंका सोन्याची. 33 कोटी देव माझ्याकडे बिनपगारीचं नोकरी करतात. येड्या हो, वाऱ्या देवानं झाडून काढतो, पावसानं सडा सारवून करतो, अग्निदेवानं स्वयंपाक करतो, गणपती बाप्पानं गाडवर राखून आणतो, ब्रह्मदेवानं पंचांग सांगायचं काम, सटवीनं बाळातपण करायचं काम, नवघराच्या पायऱ्या केलो त्यांच्या छातडावर, जोड्या सकड त्यांच्या छातडावर पाय देऊन सिंहासन गादीवर बसणारा, कैलासाला हलवायची ताकद माझ्याकडं. अरे माकडाचं मोठेपणा, माझं घरचं मतदान 4,30,000 आहे. सोयऱ्या दायऱ्याचं येवाय जावायचं सोडून माकडाचं मोठेपणा सांगता मला? राजा, ते माकडच आहेत हो, पण त्यांच्या हाताने दगड बुडालं नाही. समुद्रावर दगडाचं सेतू बांधून यायला लागलंय. आण दगड, आण इकडं, माझ्या हाताने बुडते का बघूत. मी का कमी दिसालो हे तुम्हाला? एका राक्षस म्हणलं, बघाव तर बघाव रे बघाव. आणून दिलं दगडी. रावणानं पाण्यात गेला, गळ्या एवढं पाण्यात गेला, आणि त्या दगडाला एक मंत्र म्हणलं, पाण्यात सोडला. ते बुडालं नाही बरोबर, असं तरंगलं तरंगलं. सगळ्यांनी म्हणले, आपल्या बी राजामध्ये ताकद आहे रे, आपण निघून ये. सगळ्यांनी जय जयकार केले. राजा रावण की जय. नाही नाही म्हणणे, आपण राम की जय म्हणणारे, रावण की जय म्हणणारे नाही. त्याच्यातले नव्ह आपण, तिथं म्हणजे लंकेतली. सगळं झालं, घरी निघून गेले. रात्री बायकोला कळालं, मंदोदरीला तिनं आली, मालक तुमच्या हाताने काहीतरी दगड बुडालं नाही म्हणे. कसं बुडाल? मी का कमी आहो का? मला माहित आहे मालक तुमच्यात किती ताकद आहे. परते भाऊ, आपली ताकद घरचीला माहितच राहते. आता आम्ही इथं किती बी कीर्तन करू द्या, नेन इटला कीर्तन जायची ना गुरतूनच म्हणते. आता गायन करणारे आमचे बास करणार. आपलं कसं आहे की अजून काही नाही का? अरे अरे अरे, तू राजा आहेस बर, राजा आहेस म्हणून गाल टवटवीत दिसते. अक्षदा पडले, गौरीवनी गाल होतात. आता काही टेन्शन घेऊ नको,
आता मिळतात की नाही. मंदोदरी म्हणली मला माहित आहे. तुला काय माहित आहे? तुला काय माहित आहे मंदोदरी? मला माहित आहे तुम्ही पाण्यात दगड टाकलो कशामुळे तरलं मला सांगा. माझ्याकडं मंतर आहे. दगडाला मंतर म्हणल्याबरोबर पाण्यात टाकलो बुडाला नाही. तेवढं मंतर मला सांगा. मंदोदरी तुला कशाला सांगू? तुला सांगलं की उजडू देईनास. दिवस निघेपर्यंत गावाला माहिती होते. आपल्याला काही सांगायचं झालं तर मोबाईल मध्ये टाकू नका, आपल्या घरच्याला सांगा. गाव सगळं सांगून टाकतात. तुला मन सांगालो माय, तुला मन सांगालो माय, गाव सगळं सांगतात. सांगावंच लागते. रावणानं सांगितलं मंदोदरी त्या दगडाला, म्हणलो ये दगडा, तू जर पाण्यात बुडालास तुला रामाच्या नावाची शपथ आहे म्हणून दगड पाण्यात टाकलो, ते बुडालं नाही. मंदोदरी म्हणले मालक दगडाला अक्कल आलं, पण तुम्हाला काय अजून रामाचं नाव कळालं? त्याच्यासाठी तो कोबराय म्हणतात राम म्हणा. विठ्ठल उदाहरण तिसरं देतो. रामच का म्हणा. रामाला वाटलं माझ्या नावानं दगड बुडाले नाहीत, मी टाकून बघतो. देवाला बी विश्वास नव्हता व देवाने कोणी नसताना समुद्राच्या जवळ गेले. कोणी नसताना कस का बुडालं तर मलाच माहिती राहावं, लोकाला कळाल तर माझं बी नाव घेणार नाही. रात्री 12-1 वाजता समुद्राच्या जवळ गेले. तिकडे इकडे बघले, कोणी बी नव्हते. बारीक बारीक खडे घेतले, मोठी घेतले नाही, बुडाल तर उग बारीकच टाकाव. बारीक खडे घेतले आणि पहिला खडा टाकला, टप म्हणलं बुडालं. दुसरा खडा बी टाकले, टप म्हणलं बुडालं. तिसरा बी खडा टाकले, टप म्हणलं बुडालं. टाळीचा आवाज आला. देवाने बघितलं, अरे कोणी बी दिसना. टाळीच, कोण आहे रे, कोण आहे, इकडे बरं, पुढे. एका झाडावर माकडाचं पिल्लू होत. तन म्हणे उडालं आणि पुढं आलं. देवाने म्हणलं हनुमंता कधी आलास रे? त्यानं म्हणला मी पहिल्याच खड्याला येऊन बसलो. काय हनुमंता, माझ्या नावानं मोठे मोठे दगड बुडाले नाहीत, मी टाकल्यानंतर बारीक बारीक खडे बुडतात. देवा सांगू का, तुमच्या नावात किती ताकद आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती. तुझ्या नावाचा महिमा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. हे देवा तुझ्या नावात किती ताकद आहे हे तुला माहिती नाही. देवापेक्षा श्रेष्ठ देवाचं नाव आहे ज्ञानदेव पुसे. निवृत्तीची चाड गगनामध्ये वाढ नाम आहे. राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. म्हणून देवाचं नाव विसरू नका. देवापेक्षा श्रेष्ठ आहे बर. सगळ्यांनी देवाचं नाव घेत राहावं. माय तुमच्यासाठी सोपं सांगतो बर का. काम करत असताना राम म्हणायला काही हरकत आहे. स्वयंपाक करत असताना माय तुम्ही जर राम राम म्हणत जर स्वयंपाक केलो ते स्वयंपाक राहत नाही, ते देवाचं नैवेद्य महाप्रसाद होतो. ते खाल्ल्यानंतर दुर्बुद्धी नाहीशी होऊन सद्बुद्धी प्राप्त होते. लेकराला चांगले संस्कार प्राप्त होतात. असं म्हणतात. आपल्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहे, हाय का नाही?
मोबाईल नाही असा माणूस नाही. भैऱ्या माणसाकडे बी मोबाईल आहे, ऐकू येईना बघायला. आणि दिवसातून कमीत कमी 10 तर फोन येतात, कॉल. कोणाचे नसलं तर कंपनीचे येतात. फोन आलं तर आपण कॉल आला हॅलो म्हणायचं नाही, काय म्हणायचं, जय श्रीराम म्हणायचं. किती सोपं आहे. तुम्हाला संसारात करता करता देवाचं नाव सांगतो, जय श्रीराम म्हणायचं. आणि पुढचं माणूस जय श्रीराम म्हणजे कोणा बोलायचं नाही. पुढचा भाकर बांधून आलं बाबा, जय श्रीराम. शेताला गेलेत बाया, जय श्रीराम. कधी येतोस तू, जय श्रीराम. त्याला वाटावे ना रात्री कीर्तन ऐकायला गेलोय. त्यानं तिकडून जय श्रीराम म्हणलं, मग आपण म्हणाव पुढचं बोल आता. किती सोपं आहे देवाचं नाव घ्या. खरं सांगू का, देवाचं नाव घेतो म्हणून तर मी जगलो, नाहीतर माझ्या गाडीची चुरा झालती बरं का. गाडीला बघल्या होतं सगळे म्हणले परमेश्वर महाराज कैलासवासी झाले. खरं सांगतो, मी टानिक घेतो रोज. कोणती टानिक? तुम्ही विचार करता ते टानिक नाही बर, ते टानिक नाही. राम नामाचे टानिक दररोज घेतो मी. ताकद आहे त्याच्यामध्ये, घेत जातो मी. देवाचं नाव घेत राहा. माझ्या माग सगळ्यांनी एकदा म्हणा बरं, बसलेले म्हणा, टाळकरी नाही, टाळकऱ्याला गुत्त वेगळं आहे. बसलेले, जय श्रीराम, जय श्रीराम. अजून मला आवाज आला नाही. जय श्रीराम. माय तुम्हाला सुतक आहे का? आवाजच येत नाही. सगळ्यांनी म्हणा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. कसं वाटतंय? अंगाला काटा गेवला नाही का? नाही येते. हिंदूचं रक्त असलं तर अंगात येते, नाहीतर येणार बरं. विठ्ठल चौथं उदाहरण सांगतो, राम कामना. लंकेमध्ये रावणानं सगळ्याला पुकारा केला, अरे माझ्या शत्रूचं कोण नाव घेईल तर त्यांना फाशीला देण्यात येईल. एकट्यानं उठला, काय राजा आम्हाला काय सांगता? तुमच्या घरामध्ये जाऊन सांगा. घरामध्ये सांगा, तुमच्या भावानंच भजन करतो रामाचं, नुसतं करत नाही, दारावर असं नाव लिहून ठेवलेलं आहे रामाचं नाव, जाऊन बघा. रावणाला राग आला. रावणानं पळत गेलं, बघितलं बिभीषणाच्या दारावर राम नाव लिहिलेलं होतं. एकीकड रा आणि एकीकड म. आपण शुभ लाभ लिहता का नाही, तसं रा आणि म लिहिलेलं होतं. बिभीषणाला बघितलं, राग आला. ए बिभीषणा बाहेर रे. आलं बिभीषणानं, दादा काय झालं? तुम्ही या नगरीचे राजे आहात, राजा रावण तुम्हाला म्हणतात, आणि तुम्ही माझ्यासारख्या घरात आलात, मला बोलून यायचोय. अरे या नगरातल्या लोकांनी तुझ्यावर आक्षेप घेतलेला. काय चुकलं दादा? इकडे ये बरं, हे वाचव, काय लिहिलेलं आहे बघा बरं. बिभीषणानं म्हणलं, दादा मी तर वाचतो. मराठी कळते का बरं? मी तर वाचतो, माझ्या मनात तुम्ही वाचा. तुम्ही, रावण म्हणला मला वाचायचं. कळालंय का नाही मराठी? दादा मी तर वाचतो, मला तर वाचायचं आहे, पण माझ्या मनामध्ये माझा दादा वाचा म्हणून तुम्ही वाचा. रावण म्हणला मला वाचायचं नाही म्हणून मी वाचना. विभीषण मनात म्हणलं, मोर मी काय करू? दादा एक सांगू का, तुम्ही माझे गुरु आहात, दादा आहात, देव आहात. दररोज तुमचं वहिनीचं दर्शन घ्यावं मिळत नाही, म्हणून तुमचं वहिनीचं नाव लिहून ठेवलं.
कसं बघ सांग बर. तुमचं नाव काय? रावण. रा लिवलो. वहिनीचं नाव काय? मंदोदरी. म लिवलो. रावण म्हणला शब्बाश, सगळ्याच्या घरावर असलंच लिवायला लाव. विठाला म्हणून तुकोबराय म्हणतात राम म्हणा. पाचवं उदाहरण देतो, रामच का म्हणा. रामाचं भजन करणारे देवादी देव महादेव होते, भोलेनाथ होते. सतत भजन करत होते. भजन करी महादेव, भजन करी महादेव, सदाशिव राम तुझे सदा भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम तुझे सदाशिव राम तुझे सदा सगळ्यांनी टाळी वाजवा. वा. गोड गायन करणारे गोड. आमच्या गावाच्या शेजारी बी 8 दिवस होते महाराज. एवढ्या लांबून तेवढ्या लांबपर्यंत. इथं नाही, आळंदी क्षेत्रामध्ये गाजणारे लोक येते. आपलं परम भाग्य, आपल्या गावात 8 दिवस राहतात. देवादी देव असणारे महादेव देवाचं भजन करत होते, रामाचं भजन करत होते. किती प्रेम करत होते रामावर. एक दिवस महादेवाने घरी नसताना, पार्वती माता एकटी असताना त्यांच्या घरी नारद आले. नारद कळते का? नारद नारद म्हणजे कळते ना? आहेत का तुमच्या गावात? नसलं तर मला सांगा, आमच्याकडे 2-4 आणतो. तवा एकटाच होता बापू. आता गावात 4-5 झालेत. गावात सत्ता करनाथ करू देनाथ, भजन करनाथ करू देनाथ, माळ घालनाथ घालू देनाथ, पुढं होईनाथ आणि होऊ. लई डेंजर लोक. माझ्या मताने तुमच्या गावात नाहीतच वाढत. हसू लागले तुम्हाला तर आहेत का? लई ताकदीच्या. कीर्तनाला निघाले, वाटात बसतात ते. राम राम कुठं हो? कीर्तनाला. कीर्तनाला किती वाजता राहते कीर्तन? 9 वाजता राहते. आता किती वाजले? 8:30 वाजले. कोणाचं कीर्तन आहे? शहापूरकर महाराजांचं. मी बी येतो की. चला की. सुरू झालं की जाऊ. बसवलं, भजन सुरू झालं. चला हो. भजन सुरू झालं. महाराज कुठं आले? बस. महाराज बी आले. महाराजाचं भजन. चला हो. महाराजाचं भजन सुरू झालं. महाराजाचं भजन झाल्यावर चाल म्हणतात. बसा जाऊ. चालवी झालं. महाराज बोलायला सुरुवात केली. चला हो. महाराज बोलायला सुरुवात केली.
महाराज अगोदर पर्याय देतात, गावचं सांगतात, टाळकऱ्याचं सांगतात, वाजवणाऱ्याचं सांगतात. अर्धा तास निघून जाते, बसा तुम्हाला चहा करतो. बिन पाण्याचा आपण दुधाचं चहा केलं पट्ट्यानं. 10:30 वाजले, 11:45 वाजले, कीर्तन संपत आलं. त्यानं म्हणलं माझं कीर्तन आजचं बुडालं, चला की हो कीर्तन ऐकायला. त्यानं म्हणलं ऐंग बघा महाराज, मला एवढं कळते, कीर्तन ऐकावं तर सुरुवातीपासून ऐकावं, नाही तर जाऊ दे म्हणला. आहेत तुमच्या गावात अशा जातीची? लय खतरनाक लोक. नारद आले, पार्वती माता म्हणले नारदजी, देव नाहीत हो घरात, नाहीत म्हणून तर घरी आलो मी. तुम्ही लई भोळे आहात माय. होय, तुम्ही सगळ्यावर प्रेम करता माय, बरोबर आहे. तुमच्यावर कोणी बी करत नाही माय, बरोबर आहे. पण माझे देव करतात माझ्यावर. कोण? महादेव करतात. करत नाही त्यांनी बी करतात. त्याच्या मनातलं सांगतात तुम्हाला, सांगतात. सांगा बरं, त्यांनी झोपून असताना त्यांचे ओठ हलतात, हलतात. काय म्हणतात? काय म्हणतात? सांगितलेत का? सांगितले नाही. म्हणून तर म्हणतो तुमचा देव तुमच्यावर प्रेम करत नाही. पेटून दिला, गेला निघून. रुसून बसली आता पार्वती माता. महादेव आले. पार्वती बोल ना, काय झालं पार्वती? बोलूच नाही. महादेव म्हणले जाताना तर गाडी चांगली होती, आता काय झालं मला? काय झालं पार्वती? विचारलं शेजारच्याला, काय रे कोण घरी आलता का रे? त्यानं म्हणला नारद आलता. अरे 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 अरे, माझं संसार फुटलं रे बाबा. त्यानं घरी येऊन गेलंय म्हणलं तर संपलं माझं, फारकतच होई आता. काय झालं पार्वती? तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. कोण सांगितलं तुला करत नाही? झोपल्यानंतर तुमचे ओठ हलतात की नाही? हलतात. काय म्हणता तुम्ही? ते सांगावं लागतं, सांगावंच लागते. माझ्या देवाचं भजन करतो. लबाड बोलता तुम्ही. देवाचे देव महादेव, भोले शंकर, कैलासपती तुम्हाला म्हणतात, आणि तुमचा देव कुठे आहे? मला बी देव आहे. कुठे आहे सांगा बरं? खाली बघ, खाली बघ, तिथं आहे. बघितलं आणि ते रडला तर राम. विचारलं, ते रडणारा देव तुमचा आहे का? माझा आहे. का रडतो? काय नाही, बायको चोरीला गेली म्हणून रडतो. बायकोसाठी रडणारा तुमचा देव आहे का? हो. तुमच्या देवाची परीक्षा घेऊ का? घेऊन बघ. पार्वती माता गेली रामाच्या समोर, सीतेचं रूप घेतले आणि पुढे गेली. रामाने बघितलं, न बघल्यावनी करून पलीकड. लक्ष्मणाने म्हणलं, दादा वहिनी आली, रड नको आता, वहिनीला घेणे अयोध्याला निघून जाऊ आपण. लक्ष्मणा, तुला माहित नाही हो, बाजूला. दादा वहिनी आली, कशाला रडतोस? वहिनीला घे, आपण अयोध्याला निघून जाऊ. पुढे येऊन उभा राहिल्यानंतर रामाने पार्वती मातेच्या पायावर डोकं ठेवलं. आई, माझ्या बापाला सोडून कैलासाहून मला दर्शन देण्यासाठी आलात का? त्यावेळेस पार्वती मातेला कळालं, माझे देव यांचं भजन करत असत ते. पार्वती माता निघून गेली. कैलासामध्ये गेल्यानंतर महादेवाने विचारलं, पार्वती, माझ्या देवाचं परीक्षा घेतलो बघा, कसं वाटलं मग तुला? मी मानतो तुमच्या देवाला. परीक्षा कसं घेतलीस? सांगितलं, तुमच्या देवाची बायको होऊन समोर गेलतो. महादेवानी सांगितलं, तिथंच उभा राहा, तो माझा देव नाही, माझा बाप आहे. माझ्या बापाची बायको झालीस म्हणजे माझी काय झालीस? आई झाली. तुझा त्याग करतो. पार्वतीच्याच पायावर डोकं ठेवलं आणि त्याग केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, राम म्हणा विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 6वं उदाहरण देतो, राम का म्हणा. तुम्ही उद्यापासून म्हणावंच लागते. 108 उदाहरण आहेत माझ्याकडे. रामच का म्हणा.
म्हणणं गेलं तर रात्रभर करतो असंच मी. शपथ घ्यावा लागेल तुम्हाला आज माझ्यापाशी, उद्यापासून आम्ही राम म्हणता म्हणून. काय नाही, जास्त वेळ नाही. सकाळी उठलो, स्नान झालं, 10 मिनिट देवासाठी काढा. देवाच्या समोर बसा, 10 मिनिट देवाचं भजन करा. 10च मिनिट डोळे झाका, फक्त देवाचं नाव घ्या. आणि झोपत असताना रात्री 10 मिनिट देवासाठी काढा. बस, जास्त लागत नाही देवाला. सकाळी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं तुम्ही जर केलो, भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, राहिलेलं वेळ देव तुमचं सांभाळ करतो. एवढी ताकद आहे देवाच्या नावात. रामाला वनवासाला सोडून रथ येत असताना रथाच्या चाकाला चिक्कल लागलं. विचारलं सारथीनं, खाली उतरून बघतो, अरे चिक्कल कुठे बी नाही, पण रथाच्या चाकाला कुठून लागते. तर त्या सारथ्याने बघल्यानंतर रथाचे घोडे रडत होते. काय आम्ही पाप केलो रे, आमच्या देवाला आम्ही सोडून आलो, रानात वनात सोडून आलो. असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असं घोडे रडायला लागले. अयोध्यात आले, घोड्याला बांधलं. 14 वर्षाला देव अयोध्यात आल्याच्या नंतर कौशल्य मातेचं दर्शन, सुमित्रेचं दर्शन, मंथनेचं दर्शन झाल्याच्या नंतर त्यावेळेस असणारे कौशल्य विचारले, रामा सगळ्याला भेटलास रे? हो आई. अरे येड्या, आम्हाला भेटलास, आम्ही जेवलो रे, जगलो रे, आम्ही झोपलो रे. पण रामा बाळा, तुला रानामध्ये वनामध्ये सोडून आल्यापासून त्या घोड्याने पाणी देखील पिलं नाही रे, त्यांना जाऊन भेट. रामाने रडत 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 गेले. बघितल्यानंतर पुराणामध्ये वर्णन असंय, 14 वर्षापासून रडून 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 त्या घोड्याच्या डोळ्याच्या पाण्यानं गुडघ्या एवढं चिखल झालं. देवाने बघतात, रडतात, त्या घोड्याच्या गळ्याला पडतात, काय रे तुम्ही जनावर असून एवढं प्रेम माझ्यावर करता येड्यांनो? अरे माणसं करू द्या, पण तुम्ही 14 वर्षापासून पाणी पिलो नाही म्हणजे, तुम्ही 14 वर्षापासून तुम्ही चारा खाल्लो नाही म्हणजे काय प्रेम करता? मी तुम्हाला काय दिलो? बघा माझ्याकडं, बघा मी आलोय, बघा माझ्याकडं. त्यावेळेस त्या घोड्याने डोळे उघडून बघतात, देवाला डोळे भरून बघतात, गळ्याला पडतात, रडतात आणि बघल्याबरोबर डोळे मिटतात आणि क्षणामध्ये जीव सोडून देतात. देवाने रडतात, काय प्रेम आहे रे तुमचं माझ्यावर. मग आता एक काम करा, अरे 14 वर्षापासून डोळ्यामध्ये जीव माझ्यासाठी, आणि तुम्ही सोडून दिलो, मला सोडून निघून गेलात रे. पुढच्या अवतारामध्ये तुमची सेवा करतो मी. तेच घोडे अर्जुनाच्या रथाचे घोडे झाले, देव कृष्ण झाला आणि त्या घोड्याची सेवा केलेलं आहे. म्हणून तो कोबराय म्हणतात, राम म्हणा विठ्ठल विठ्ठला 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 चला महाराज पुढचं सांगा. आता वेळ संपत आलं. रामच का म्हणता मी रामाला, आम्हाला पटलं. चला पण कसं म्हणा? सतत म्हणा, सतत देवाचं नाव घ्यायचं, सतत. हो, पण कशा पद्धतीने? रामकंठी धरा. रामकंठी म्हणजे कंठामध्ये धारण करा. एकानं म्हणलं कंठामध्ये म्हणजे एवढं कळत नाही का? रामाचा फोटो गळ्यामध्ये ताईत घालून हिंडायचं, असंच का? एकानं एक सांगितलं आणि दुसऱ्यानं दुसरंच ऐकावं असं सांगतात का? कीर्तनकारांना सांगितलं झाडे लावा, झाडे लावा. त्यानं मला 2 एकर लावलं, मला पोलीस धरून येईल. कोणत्या लावलं? गांजाचे लावलं. असं कोणती लावलं तर जमते? खोकला लागलंय म्हणून त्यानं डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणला औषध आहे, भारीचं औषध आहे, घे. पण घेत असताना जास्त पाण्यात घे.
यानं नदीत गेलं, नदीत गळ्या एवढ्या पाण्यात उभा राहिला आणि तिथून मला डॉक्टर साहेब फुरिकामध्ये जाऊ मरचिल की. अरे जास्त पाणी टाकून घे का उभा राहून घे. शब्दाकडे लक्ष देऊ नका, अर्थाकडे लक्ष द्या महाराजांच्या. नवऱ्यानं म्हणलं बायकोला, काय ग 20 वर्ष झालं तुझ्यासोबत संसार करतो, एक दिवस पोट भरून जेवलो नाही मी. स्वयंपाक करत असताना नीट कर. कसं करू की डोक्यानं कर. उद्यापासून कर. माय तुम्हाला कळलं पुढच. तुम्ही बी असंच करत्या का मला घरी. भाकरी करायला बाई बसली, चुलीतली दिलपी जळत जळत बाहेर आली. तिने हाताने ढकलाव का नाही चुलीमध्ये, तिने डोकं घेऊन मध्ये दाबली. असं कसं वाटलं असं बालाजीला गेली आम्ही वाटलं. कसं वाटतं सगळं राख रांगोळी केस जळून गेले. डोक्याने काम म्हणजे आकलीनं करावं का डोक्यानं मध्ये दाबाव. 90 वर्षाची म्हातारी, तिला गिटकत नव्हतं. डॉक्टरनं बघितलं, मेडिसिन लिहून देतो, चल बाबा म्हणलं. घेऊन गेलं. महाराजाला पुढचं कसं पाठायचं. नातूला सांगितलं, बापू औषध जड आहे, म्हातारीला गिटक नाही, हे औषध देत असताना हलवून 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 द्या. काय तानाजी महाराज. तिनं घरी आला, पप्पा आजीला बाहेर काढा म्हणलं. कस का, तुम्ही पाय धरा, मी हात धरतो, हलवायचं आहे म्हणून. हानीला लाकडू गेली म्हातारी वरी. अरे हलवायचं, औषधाला हलवायचं का. रामकंठी धरा, याचा अर्थ रामाचं नाव सतत घ्या, सतत तोंडात ठेवा. चला महाराज जोडी करा म्हणत्या रामाच्या नावाची, पण आम्ही बी जोडी केलो. हो महाराज. अरे बाबा तुम्ही जोडी केलेलं कामाला येत नाही, ते जोडी नाशिवंत. या अभंगाचं दुसरं चरण.
टाळी वाजवा सगळ्यांना वा. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन सगळं नाश पावणार आहे. प्रिया पुत्र म्हणजे परिवार. परिवार आपण जोडी करता पण हे कामाला येणार नाही. जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळाचे नाही कोणी कामाला येत नाही. हे सगळं जाणार आहे. प्रिया पुत्र धन किती कमाई करा संग येणार आहे का? किती कमाई करा करोडो अब्जो किती कमाई करा काही संग येणार नाही. लावलेला रुपये सुद्धा लोक काढून घेतात बरं. मग कशाला वदवद करायचं म्हणतो नाही. त्याच्यासाठी याची जोडी करणं बरेच लोकांनी बरं पैशासाठी आटापिटा करतात. पोटाला जेवणात अंगाला कपडे घालणार ते एक मनच आहे बघा. धोत्राला गाठीन बँकेत कोटी. बरेच लोक राहतात मरून जातात पण दान देणार. एकट्यानं तर एकच अगरबत्ती 1 महिना लावतो. तुमच्या गावातलं तर नव्हता की बघून घ्या बघ. उगा अगरबत्ती पेटवावं फिरवाव पाण्यात बुडवाव फिरवाव पाण्यात बुडवाव फिरवाव पाण्यात बुडवाव. एक दिवस विसरलं शेताला निघून गेला. तिथून पळत आलं तेव्हा बायको म्हणली काय झालं ती अगरबत्ती राहून गेली. अगरबत्ती राहून गेली. मी तुमचीच बायको हो. तुम्ही पलीकडे गेले की मी पाण्यात बुडेलो. पण तेवढ्या लांब पळत आला तुम्ही. तुमच्या पायातलं चप्पल झिजलं नसेल का? अरे बापरे. त्यानं म्हणला मी पायात घातलो नाही काका घेऊन आला. लोक राहतात तसे मरून जातात पण नाही. तुमचं गाव चांगलं आहे. मोठे कीर्तनकार आहेत. सप्ताह चांगलं होतं. बरेच वर्षापासून देणगी चांगली आहे. आणि परवा मी आमच्या परदेव दादाच्या गावाला गेलो खुदमापूरला बरं. लय भारी सप्ताह तिथंही. तिथले मंडळी सुद्धा आलेले फार भारी म्हणजे सगळं मस्त नंबर आहे बरं. हो का देणगी देणारे भरपूर सगळे देणगी देत. काही लोक देणार हो. सप्ताह होऊन जाऊ दे देणार तर एकाला काय झालं ज्यानं दानच करणं बक्कळ आहेत म्हणून मित्रमंडळी काय केले कार्यकर्ते मंडळी त्याला घेऊन पंढरपूरला नेले. नेल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये आंघोळ वगैरे केल्यानंतर तिथं भिकारी बसतात. कोणाला तरी 1 रुपये दान करल यानं केलं तर तेवढंच पुण्य याच्या पदरामध्ये पडल असं मित्रमंडळीला वाटत. नेले. आंघोळ झाल्याबरोबर गंध लावणार आला. आता 1 रुपये देईल यांना वाटलं. त्यांना म्हणला गंध लावू नको. कस का हो? 1 रुपये मागतोस तू 8 आणे दे. माझ्याकडे किती बी नाहीत. लावलं तर लाव नाही तर जा. दुसऱ्यानं म्हणलं लाव मी देतो पैसे त्याच्या नावचे. त्यानं लावून निघून गेला. आणि वासुदेवाला दान करा हो. त्यानं म्हणला माझ्याकडे येऊ नको दुसऱ्याकडे जा. 1 रुपये दे. माझ्याकडं नाही. मरायला आलात की पंढरपूर मध्ये आलास 1 रुपये नाही ते आलास. लाज वाटणार तुला? मोठे मोठे कपडे घालून येऊन आलास. मला आगाव बोल नको. माझ्याकडे का पैसे नाहीत का? माझे पैसे पाकिट मध्ये आहेत. पाकिट बॅग मध्ये आहे. बॅग रूमला आहे. तिथं ये देतो. मला तिथंच येतो तुझेच घेतो. यानं आंघोळ केल्याबरोबर जाईनाच्या अगोदर यानं म्हणला दर्शनाला जाईना अगोदर रूमला जाऊन झोपून घेतो. येणं जाईपर्यंत त्यानं दाराला उभं टाकलंय. मामा 1 रुपये द्या. उद्या ये उद्या. त्याच रात्री बॅग घेतलं एसटीत बसले उगून निघून जावं म्हणून. त्याने खिडकीला आलंय. मामा 1 रुपये द्या. हा तुला कसं माहित आहे? मला तसं माझ्या गावला येतो. त्याने मला गावलाच येतो पण तुझेच घेतो. त्याने एसटीत बसून गावात आलंय. गावात येईपर्यंत त्यानं दाराला उभा टाकलंय. तिच्याच गावात 1 रुपये. कधी आलास रे? कसं आलास? मी तसंच येतो. आता माझ्या घरी येत त्यानं गेला. बॅग होतं फेकून दिला. बायको म्हणली दर्शन झालंय की? त्यानं मला हेंडगा लागले. कशात दर्शन? गेल्यापासून 1 रुपये मागायला. त्यानं दर्शन घेतलं नाही काही घेतलं नाही. पळून आलो मला.
ఏం చేయాలి పైసలు ఒక రూపాయి అడగట్టిండు దర్శనం తీసుకోలే ఏం తీసుకోలే ఒక ఇంటికి ఉడికి వచ్చిన आई 1 रुपये देऊन गप्पच तुला काय माहित आहे किती दुधात पाणी टाकलो मलाच माहित आहे. दुसऱ्या दिवशी नाणीत आंघोळ करालय त्याची घंटी ऐकू येऊ लागली वासुदेवाला दान करावं वासुदेवाला दान नाणीतून म्हणाले बायकोला कोण होई बघ बायको म्हणजे कोण होई काय की माय नवीन दिसाले मोराच्या पंखाचं टोप दिसाले त्याच्या डोक्यावर आणि घंटी वादीच 1 रुपये केनच होई ग पंढरपूर पासून महाग लागलं 1 रुपये कुठे येऊ लागले आत्याच घराकडे येऊ लागले माय हाईत का नाहीत म्हण नाहीत कोणी बी नाहीत म्हण कोणी बी नाहीत बघा मायला बड कशाला बोलायला चप्पल दिसला नाही की ताप आलंय मन चिकनगुनिया झालंय मन त्याला लय ताप आलंय हो आमच्या येला माय चिंता कर नका माझ्याकडे गोळी आहे गोळी घ्या म्हणा 1 रुपये द्या म्हणा राग आला याने 1 रुपये लई मागवलंय घरात गेला शाल होती पांघरून घेतला 1 रुपयेचा बंदा चित केला आणि कपाळाला लावला भिंतीला बसला मोडा बसल्यावर बायकोला बोलिलो झेंडूबाम लाव आणि रोड म्हणला बायको म्हणली तुम्ही जिवंत असताना रड मला त्यानं निघून जाते आता रड म्हणाय उशीर माय किती जर येणार आत्ता तुम्हाला म्हणू द्या रड म्हणायला काय की आम्हाला रडता बी येणार गडी माणसं कुठून पाईपलाईट जैंट आहे की तुमच्या डोळ्यात पाणी चालूच राहते घोळू आता ते बाई सुरुवात केली वासुदेव मामा आमच्याने बघता बघता गेले की दुसरी म्हातारी गळ्याला पडली की सुरुवात केली कसं झालं काल तर पंढरपूरला गेलता की माझ्यासाठी कुठून बी तुरीचे शेंग आणत होता की आपल्या शेतातून आणत नव्हता की चोरून आणत होता की कीर्तन ऐकायला जात होता जुन्या चटल्या सोडून नवीन घेऊन येत होता की पहिल्या पंक्तीला जेवण बांधून आणत होता की सत्ता मोडायचंच काम करत होता की फेकलेल्या बिड्या ओढत होता की तिने गेले लोक सगळे असायला लागले की पेढे वाटायला लागले की म्हणाले काय माझ्या मालकाचे कान होते तिनं म्हणली बेसरच्या पानावरच होते काय माझ्या मालकाचे मांड्या होते तिनं म्हणजे वक्राच्या दांड्यावरच होते काय माझ्या मालकाचं पोट होत ग तिनं म्हणजे कापसाच्या मोठावरच होत ग काय माझ्या मालकाचे डोळे होते ग तिनं म्हणजे 100 पोरच्या गोळ्यावरच होते ग काय माझ्या मालकाचे होट होते गो तिनं म्हणजे चहा बघण्याच्या कट्टावरच होते गो मला रडाय जमला नाही का तुमच्या गावात नसलं तर बोलवा तानाजी महाराज तुमच्याकडे बघा नसलं तर येतो मंजुरी नको ध्यानवाले आले बाजावाले आले भजनवाले आले सोयरे धायरे सगळेच आले सगळे तिच्या अंगणामध्ये नाचायला लागले यानं डोळे उकळू लागले बायको म्हणले मालक सोयरे आलेत बरं सगळे तुम्हाला उचलून पेटून देतील नाही त्यानं म्हणला त्यानं गेलंय की बघ मागणारा रुपाय त्यानं अंगणात बसवता मज मला रुपाय देऊन टाक मज मला रुपाय देऊन टाक मज मला त्याला विचार कधी जाते की वासुदेव मामा आमच्या याने बघता बघता गेले तुम्ही कधी जात्या त्यानं म्हणला माय याच्या मातीला दुरून दुरून येऊ लागले की याची माती सोडून मी कसं जाऊ याची माती करतोच याला जाळ लावतोच याच्या तेरवीचं कीर्तन करतोच की 1 रुपये येतोच त्याला उचलले अंगणात आणले आंघोळ घालायला
आता का मड्याला थंड पाणी घालतात का? गरम गरम पाणी घाल तर अटर फोडा कोई म्हणणार काही म्हणणार बायको म्हणले तर कुणा चाललंय का ते मला कुणाला सांगू उचलले तेडीवर बांधले गेले शमशानभूमीमध्ये ठेवले बायको म्हणली मालक गब्बस गरड गरड 850 रुपये जमा झाले धंदा चांगला गरड त्यानं तर नाही पण जमा झाले मला त्याला जमा उगरड अजून 400-500 जमत तिने म्हणले वासुदेवा तुम्हाला तर माहित आहे यानं मेलं नाही यानं नाटक करायला 1 रुपयासाठी लोकांनी याला जाळून टाकतात पण यानं देणार तुम्हीच सांगा वासुदेव म्हणला ए येड्या अरे मी वासुदेव नाही अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वव्यापक जगाला निर्माण करणारा पालन करणारा पोषण करणारा मारणारा तारणारा देणारा घेणारा देव आहे पंढरपूरचा पांडुरंग आहे रे एवढं म्हणल्यावर तर देतो म्हणाव का नाही तुम्ही देव असलं तर मागलेला रुपये सोडा हो कसला जिंदा असत बघा देवानी म्हणलं मागलेला रुपये सुटला रे यानं मला पट्ट्या उठला रे उठला पण दिला नाही विठाल विठाला 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 हे सगळं धन नाशिवंत आहे सोने रुपया मामूर्त के समान माणिक पाषाण खडे जैस त्याच्यासाठी नाशिवंताच्या नादी लागू नका हे जाणारे हे नाव आहे शरीर रूपी नाव याला मजबूत करा कसं मजबूत होईल नवदडकारा सगळ्यांनी टाळी वाजवा नाव धड करा सहस्त्र नामाचे ते भव सिंधूचे तडी पावे नाव मजबूत करा कोणतं नाव शरीर रूपी नाव त्याला 6 चित्र आहेत काम क्रोध मद मच्छ दम अहंकार 6 चित्र आहेत त्याला बुजवा कसं बुजल हजारो लाखो वेळा माझ्या रामाचं नाव घ्या बुजून जाईल असा प्रसंग आहे जनक राजाने रामाकडे आल्याने सांगितलं रामजी तुम्ही आमच्याकडे पंक्तीला या जेवायला त्यांनी म्हणले येता
आता सासरवाडीला आता कुठं तर आपण जाऊन आल तर आयर करण्यासाठी आपल्याला बोलवतात की सासरवाडीला. तसं 14 वर्ष वनवासाला जाऊन आलात, चला या, येता सगळ्याला घेऊन या, कोणाकोणाला जेवढे तुमच्या सोबत होते सगळ्याला. 18 पद्मवान 56 कोटी माकडं 72 कोटी असलं सगळ्याला घेऊन या. ते माकड आहेत मामाजी, घेऊन या सगळ्याला. बरं, सगळ्याला बोलून घेतले. 18 पद्मवान 56 कोटी माकडं 72 कोटी असलं सगळे आले. काय झालं देवा, कस काय मला बोलिला? काय नाही म्हणलं, आपणाला जेवायला जायचंय. जेवायला कुठं? म्हणजे सासरवाडीमध्ये. सासरवाडीमध्ये? हो, सासरवाडीमध्ये. बर, जाऊ दे. पण तिथं माकडावणी करणं का रे? त्याने म्हणजे जातीचे माकड आम्हाला माकडावणी करणं का, म्हणजे आम्हाला कसं जमते? सासरवाडी आहे, थोडं किंमत ठेवा. हो देवा, एवढा मोठा बलवान रावणाची लंका जाळणारे आम्ही, त्याच्या दाड्या मिशा सकट जाळणारे आम्ही, आम्हाला तेवढं कळत नाही का? जेवायचं कळत नाही का? चला उगा गुणानं, चला नेली. स्वयंपाक झालं तर बसा जेवायला म्हणले. बसा जेवायला म्हणले. आता बसले. माकडाच्या जातीला जेवायचं कळते का? एकट्यानं खाल्लाकड तोंड केलं, एकानं वरलाकडच केलं. नाहीतर तिकडे 5-50, इकडं 5-50. अरे एका पंक्तीत बसा. रांगोळीचा पट्टा वळले. बसा इथं, एकीकडे तोंड करा. एकीकडे तोंड करून बसले. आणि सुरुवातीला पत्रोळी घेऊन आला. पत्रोळी असं कागदाची नव्हती बरं, केळीच्या पानाची पत्रोळी घेऊन आले. वाढत गेलं आणि सुरुवातीला मीठ वाढाव. माय जेऊ वाढत असताना शास्त्रा सांगता सुरुवातीला भात वाढून मीठ वाढाव. भात वाढणं म्हणजे मड्याला वाढल्यावनी. तुम्ही वाढू बी लाले, आम्ही मड्यावनी खाऊ बी लागलो. आलं त्यानं मीठ वाढायला आलं. मीठ वाढायला आलं हे जे कोणा बघते तर ते माकडानं पत्रोळीच खाऊन टाकले. ते म्हणला पत्रोळी खाऊन टाकले. मीठ हातावर दे, इकडे दे, दे इकडे दे. तिला बघ म्हण्या खाऊ. मीठ असं खातात का म्हणला? कमी पडलं तर टाक. नाही नाही म्हणला, आमच्या जातीत तसं नाही बापू, तुला माहित नाही. आलं की पार. भात हातावर दे, वरण पितो मला. सगळं मध्ये एकच होते तिच्यात. देवाला म्हणजे काय सैन्य, काय तुमची असलं राहते का धंदा? मग तवा रामानं सांगितले, सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायचं, कोणा जेवायचं नाही. तवापासून परताप पडले, देवाचं नाव घ्यायचं. देवाच्या नावाच्या अगोदर जेवले. कोण्या जातीचे? होय, संतोष पाटील. तानाजी महाराज कोण्या जातीचे? बोला, गावातील लोक बोला. त्यांनी भिवला येत. कोण्या जातीचे? मी कशाला माकड म्हणून, तुमचं तुम्ही बघून घ्या. आलं 3 प्रकारचं वरण, 4 प्रकारचं भात होतं. वांग्याची भाजी, आलूची भाजी, पालकची भाजी, मेथीची भाजी, गोबीची भाजी होती. पापड होते, कुरकुरे होते, मुरकुर होते, भज्या होते, गोडे. तोंडाला पाणी एवढं. वलने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सजावण होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्मा, उदार भरणे नो हे जाणीचे यज्ञ कर्म. पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. घरी झोपलेले पडून येतील, जाऊ द्या तिकडे. घ्या म्हणजे घ्यायला सुरुवात केली, जेवायला सुरुवात केली. आता माकडाच्या जातीला जेवायचं कळते बघा. कोण जेवूच लाले, कोण फेकूच लाले, कोण काहीच कराले. एक माकडाचं पिल्लू होतं, त्याच्याकडे पत्रोळी होती, दुरण होतं, दुरणामध्ये वरण होतं. त्यानं दुरणामध्ये असा हात टाकून बघाले. असं का असेल बाबा? माकड होय, त्याला काय कळत बघा. ते वरणामध्ये चिंच भेटलं त्याला. चिंच टाकतात ना, चिंचाचं बोटक भेटलं. बघितलं मध्ये बी होत. माकडानं म्हटलं हे काय असेल बाबा, असं दाखवलं. मधलं बी उडालं. यानं म्हणला उडायची जात आमची.
तू मधी बसला म्हणजे तू उडालास, मी का कमी दिसलो होय? त्यानं म्हणला मी बी उडतो, जय श्रीराम, उडालो. त्याचा बाप जवळ होता, तू उडालास मी का कमी दिसतो, तुझा तर बाप हो मी, ते बी उडालो. त्याची माय जवळ होती, तुम्ही दोघं उडता मी का कमी आहो, ते बी उडालो. तू उड मी उड, 18 पद्म वानर 56 कोटी माकडं 72 कोटी असतो, सगळे पंक्तीचा सत्यानाश पारापार करून. का सांगितलं? माकडाच्या जातीला जेवायचं कळत नाही, देवाला दोस्ताना करावं लागलं फक्त रावणाला मारण्यासाठी. सिद्धांत ऐका, या शरीर रूपीमध्ये रावण बसलेलं आहे. शरीर रूपीमध्ये अहंकार रूपी रावण. या रावणाला मारायचा असेल तर कोणासोबत दोस्ताना कर नका, राम कंठी धरा, मधलं रावण मरून जाईल. दुसरं, देवाला सीतेला आणण्यासाठी कष्ट सहन करावं लागले, याच्यामध्ये सीता बसू नये. शांतिरूपी नावाची सीता, शांतिरूपी नावाची सीता पाहिजे असेल तर रामकंठी धरा, सहज भेटून जाईल तुम्हाला शांतिरूपी सीता. तिसरं, देवाला समुद्राच्या पाण्यावर दगडाचं सेतू बांधावं लागलं, आपणाला संसाराच्या या सागरामधून पलीकड जाण्यासाठी दगडाचं सेतू नाही, रामकंठी धरा, संसाराच्या दुःखातून सहजपणे पलीकड जाता. बस अभंगाचं चिंतन झालं, 3 चरण झाले, 4था परमाण आहे आता. तुका म्हणे काळा. भजन भजन घेऊन मधलं भजन घेऊन वेळ झालं, 11ला संपायचं, 11:15 वाजले. करू आलो मी 10-15 मिनिटं आगावच. कस का? पुढच्या वर्षीचं गॅरंटीच नाही. उद्या कीर्तन करतो याची गॅरंटी नाही, कधी जाता मग असं काय नाही. आमच्या वारकरी संप्रदायामधले ज्येष्ठ कीर्तनकार मधुकर महाराज बारोळकर दिवसा चलता चलता ऍक्सिडेंटनं वारले नांदेडमध्ये. दिवसा सहज टिप्परनं उडवलं, क्षणामध्ये जीव गेला, पाणी सुद्धा मागले नाही. परभणी जिल्ह्यातले 2 वादकीय गायक जुगलबंदी वाजवले दोघांनी, आणि जवळ गाव होता 20-25 किलोमीटरवर. आणि तिथून निघाले, निघताना घरी सांगितले आम्ही निघालो, नाश्त्याला तयार करून ठेवा. अर्ध्या वाटात गेले, ऍक्सिडेंट झालं. त्याने नाश्ता करायला घरी गेले नाही. 6 महिन्याचं लेकरू आहे त्यांना. आणि त्या मधुकर महाराजाचं झालं. दुसऱ्या दिवशी माझं नंबर लागलो. पण माझं पुण्य, मला वाटते माझं पुण्य आहे अजून. देवाने म्हणलं एवढं लवकर येऊ नको तू. कस का? अजून तुझ्या हाताने परमार्थ करायचंय, जेवढे तारका दिला तेवढं कीर्तन करावं लागते. म्हणून मी दवाखान्यात बसलो नाही. डॉक्टरला म्हणलो पहिला मला दवाखान्याच्या बाहेर काढ, नंतर बघून घेतो माझी मी. डॉक्टर म्हणलं कुठं जाऊ नका, आराम करा, तू बाहेर काढ मला. ऍक्सिडेंट झालं त्याच दिवशी घरी 2 तारीखला रात्री 2:30 वाजता झाला. आणि मलाही वाचवणारा देवच होता. आम्ही रानात पडलो, टिप्पर पूर्ण आलतो, सरकली गाडी, झाडाला धडकली, एअरबॅग होते ओपन झाले, गाडी लॉक होऊन गेली, येता आलं नाही. पण एक माणूस भेटला त्या रात्री, बघा बरं, काढला गाडीतून आम्हाला. छातीला मार लागलो, त्यानं रगडलो, पाठीला रगडलो, पाणी आणून दिला. ते बी टिप्परवालाच होता, कुठून होता की काय. पाणी पाजवलं. महाराज चिंता कर नका, तुमचं परमार्थ मोठं आहे, तुम्हाला अजून कीर्तन लई करायचे, तुम्हाला काही बी होत नाही. गाडीतलं फेटा त्यानंच काढला, बॅग त्यानंच काढला, सगळं त्यानंच काढला. महाराज चला तुम्हाला दवाखान्याला नेतो. त्यानं त्याच्या गाडीत बसून देगलूर पर्यंत आणलं. महाराज पैसे लागतात का तुम्हाला सांगा, किती बी लागू द्या मी देतो. मी म्हणलो येड्या, अरे ओळख नाही, पाळख नाही, कोण आहेस, कुठून आहेस, काय आलास, मला काही माहित नाही.
पैसे देतो, जीव वाचवलास रे माझं. अरे मला लहान लहान 2 लेकरं येत, अरे त्यांचं प्रतिपाळ करायला मला अजून ठेवलास येड्या. पैशाची काय गरज आहे? अरे तू कोण आहेस, कुठून आला सांग तर सांग. त्यानं म्हणला माझं नाव ज्ञानेश्वर माऊली. देव तारी त्याला कोण मारे, माझा ज्ञानोबराय आलास रे बाबा मला वाचायला. आता तर उदार झालो, आता देह जाओ आत्वर आहे. बस. आता भजन कीर्तनाशिवाय सोडत. लहानपणी शाळा सोडून दिलो, हो नोकरी सोडून दिलो, संसारावर पाणी घातलो, 4 महिने उपाशी राहिलो, 1 महिना विनाय घेऊन गळ्यामध्ये रामकृष्णारीचं जप केलो, महिना जेवलो नाही. त्याचं फळ मला मिळालं. देवाने मला अजून नेलं नाही, अजून कीर्तन करायला ठेवलं. असं तुमचा आशीर्वाद राहू द्या. बस आता मरेपर्यंत करायचंय. 18,000 लोकांना माळी घातली, तेला टाकलेलं काहीतरी पुण्य. बरेच लोक, कमीत कमी 1,000 पिणारे लोक, अति पिणारे, संसारातले वाया गेलेले, त्याचे बायका येऊन रडत होते, महाराज आमचं असं झालं. माईबाप रडत होते, पोरगा असं झालं. माळ घातलं तर आज त्यांनी 4 एकर जमीन घेऊन जगायला लागले. मला वाटते त्यांच्या मुखातून निघालेले शब्द आशीर्वाद म्हणून मला लागला, त्यांच्या लेकरावाळाचा आशीर्वाद लागला. काही झालं नाही. नाम घेतल्यामुळे काही होत नाही. सगळ्याला लांब घ्यायचा. हात वर करा, करा. आपल्या तळ हातावर पाप राहते. आणि युट्यूब मध्ये आपलं सगळं टाळी वाजेल ते जाणार आहे बघा. उद्या कळते कोण वाजले कोण वाजेल नाही, सगळे दिसतात बरं का. हात वर करा. माय तुम्हाला स्वतः काय का हात वर करा. विढोबार नाव घेत असताना जर काळ आला तर काय करा, बोला बाबा आता. तुका म्हणे काळ हाना तोंडावरी, तुका म्हणे काळ हाना तोंडावरी, तुका म्हणे काळ हाना तोंडावरी, तुका म्हणे
बीज
तुकाराम 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 असेल तुमच्या सर्वांच्या पायरून नतमस्तक होतो, क्षमा मागतो. सर्वांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा करावं. या ठिकाणी सर्व टाळकरी गायक मंडळी आणि साऊंड सिस्टम तर नंबर 1 आहे. अजून एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वा, छान. जीव ओवाळून टाकावं असं वाटत नाही. मस्त नंबर 1 सोमवारींच. त्यांच्याही गावाला कीर्तनाला गेलतो. अजून आमचे मनोभावे यूट्यूब चॅनल परते भाऊ, त्यांचं मेहनत भरपूर आहे बरं. कितीदा खाली बसलेत, कितीदा उठलेत बघा, कितीदा फिरावं लागलं सगळीकडे. किती मेहनत आहे. फक्त आपलं गावचं नाव जय जयकार प्रचार करण्यासाठी आपलं परमार्थ आपल्या गावचं हे कीर्तन हे भजन गायन करत असताना त्यांच्याकडे फिरवावं लागते, वाजत असताना त्यांच्याकडे फिरावं लागते. नाहीतर उद्या नाराज होता त्याने रुसून बसतो. कीर्तनकाराकडे फिरवावं लागते, नाहीतर ते बी कीर्तनकार रुसून बसतात. अवघड आहे. त्यांचं मेहनत भरपूर आहे. त्यांना एक कोटी कोटी धन्यवाद देतो. जाता जाता भगवंताला प्रार्थना करतो, देवा तन मन धनानं या लोकांनी अखंड हरिनाम सप्ताह केलेला आहे. देवा सगळ्याला सुखानं ठेव, आनंदानं ठेव, प्रेमानं ठेव. दुर्बुद्धी नाहीशी कर, सद्बुद्धी दे. कोणाच्या मनामध्ये पोटामध्ये काळा असेल, कपट असेल, वैरपणा असेल, दुश्मनपणा असेल तर काढून टाक. सगळ्याच्या अंतकरणात प्रेम भरव. 9 तरुण मंडळीला पुन्हा असणार प्रोत्साहन दे. आणि या गावातलं अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्याशेपर्यंत टिकून राहू दे असं भगवंताला प्रार्थना.